सुरुवातीलाच पाहूयात 3 मिनिटात 30 बातम्या. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. राम मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत. राम मंदिरातील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय का? उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. तर हे भाजपचं ऑपरेशन राम मंदिर असल्याचाही टोला. पाच जुलैला शिवसेना युबीटीचं राज्यभर रामरक्षा आंदोलन. दादरमधील हनुमान मंदिरात ठाकरे स्वतः महाआरती करणार. राज ठाकरेंसह सर्व हिंदूंना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नवी मुंबईतील शाळांना सुट्टी. दुपारच्या सत्रातल्या सर्व शाळा बंद. मुलांच्या सुरक्षेसाठी महापालिकेचा निर्णय. शाळेसाठी नदीपात्रातून धोकादायक प्रवास. पुलाअभावी विद्यार्थ्यांचे हाल. हिंगोलीत गांगलवाडीच्या विद्यार्थ्यांची व्यथा. मागणी करूनही नदीवर पूल बांधला जात नाही. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. पावसामुळे निसर्ग सौंदर्य बहरलं. लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो, तर माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस. जुलैच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात जोरदार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शेतकरी सुखावला. शेतीच्या कामांना वेग. मुसळधार पावसाचा रत्नागिरीतल्या रस्ते वाहतुकीला फटका. आंबा वेरळ आंबेनळी घाटात दरड कोसळली, तर कुंभारली घाटात रस्ता खचला. घाटातली वाहतूक मंदावली. कोल्हापुरात मुसळधार पाऊस. पावसामुळे भडगावजवळ पर्यायी पुलाचा भाग खचला. गडहिंग्लज नेसरी मार्गावरची वाहतूक बंद. नागपूर शहरात जोरदार पाऊस. पहाटेपासूनच शहरात पावसाची संततधार. नागपूरसह पूर्व विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. विदर्भाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. कोल्हापूरच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस. जिल्ह्यातील 5 बंधारे पाण्याखाली. शहराजवळील शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी. ठाण्यात जुन्या बेलापूर रोडवर झाड कोसळलं. दोन्ही बाजूची वाहतूक बंद. वाहन चालकांची कोंडी. मुंब्रा इथून ठाण्याच्या दिशेला आणि ठाण्याहून कल्याण डोंबिवली दिशेकडे जाणारी वाहतूक ठप्प. प्रशासनाकडून झाड हटवण्याचं काम सुरू. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. एकाच दिवसात 158 मिलीमीटर पावसाची नोंद. हवामान विभागाकडून अतिजोरदार पावसाचा इशारा, तर घाट रस्त्यावर दाट धुक्याची चादर. पुण्यावर पाणी संकट कायम. खडकवासला धरण साखळीत 10 वर्षातील निचांकी साठा. पावसाळ्यातही शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार. धरणात केवळ 3.77 टीएमसी पाणी साठा शिल्लक. जुहू किनाऱ्यावर महापालिकेची सफाई. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू.